नमस्कार रसिको. आज ग्रेट भेट या सदरामध्ये आपल्या भेटीला आल्या आहेत वसईतील लेखिका कवयित्री डॉक्टर सिसिलिया करवार मॅडम. मराठी साहित्यामध्ये स्वतःचं अढळ असं स्थान प्राप्त केलेलं एक नाव म्हणजे सिसिलिया करवार. तसं सिसिलिया करवारांना महाराष्ट्रामध्ये कोणी ओळखत नसेल अशी व्यक्ती क्वचितच असेल. मॅडमचा परिचय करून देताना मी फक्त एवढं म्हणेन, म्हणजे मला असं वाटतं की त्यांच्यासाठी या ओळी त्यांच्यासाठीच असाव्यात, की वैभव जोशींच्या ह्या ओळी मला आठवतात मॅडम, की महाद्वार ते लंघुनी जाता झरेल नयनी झरझर सरिता. महाद्वार ते लंघुनी जाता झरेल नयनी झरझर सरिता. भान हरपुनी दर्शन घ्यावे उभी विटेवर जिवंत कविता. उभी विटेवर जिवंत कविता. अशी साक्षात मूर्तिमंत कविताईला आमच्या जागर मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. नमस्कार. आणि तुम्हाला सांगायला अतिशय आनंद होतो आहे की नुकताच महाराष्ट्र राज्य शासनाचा साहित्य सांस्कृतिक मंडळाचा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2022च्या या पुरस्काराच्या मानकरी ठरले आहे. आणि यांना हा मिळालेला 4था राज्यस्तरीय पुरस्कार आहे. आणि आम्हा वसईकरांसाठी, तमाम वसईकरांसाठी ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. दीपशिखा सरोजिनी देवी नायडू या त्यांच्या पुस्तकाला नागो तामणकर या चरित्रलेखन प्रकारामध्ये पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आणि सर्वप्रथम मॅडम, या पुरस्कारासाठी तुम्हाला आमच्या तमाम वसईकरांकडनं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद शिल्पा. आणि आज तुम्हाला प्रेक्षकांना सांगायला मला हे आवडेल की 14 एप्रिलला मॅडमच्या पुस्तकाचं एका कविता संग्रहाचं प्रकाशन होत आहे. आणि त्या प्रकाशनाच्या निमित्ताने आज आम्ही एक निखळ संवाद साधणार आहोत. त्यासाठी आजची ही भेट, म्हणजे ही ग्रेट भेट, त्यासाठी आम्ही करून आणलेली आहे. आणि मॅडम, तुमचं जागर मराठीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद मॅडम. सर्वप्रथम मी हे विचारू इच्छिते की पुस्तक तुमचं प्रकाशन होत आहे, तर हे तुमचं कितवी साहित्यकृती आहे आणि आजपर्यंत तुम्ही अशा किती साहित्यकृती म्हणजे हाताळल्या आहेत? खरं तर कविता संग्रहाच्या संदर्भात म्हणायचं तर हे माझं 7वं कवितांचं पुस्तक आहे. कविता संग्रह आहे 7वा. आणि एकूण जी पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये 41वं हे पुस्तक आहे. ग्रेट. कारण वेगवेगळ्या साहित्यकृती, वेगवेगळे वाङ्मय प्रकार मी हाताळलेले असल्यामुळे कविता, कथा, ललित स्वरूपाचं लेखन, संशोधनात्मक स्वरूपाचं, आस्वादनात्मक स्वरूपाचं, बालसाहित्य, समीक्षणात्मक, अशा अनेक प्रकारचं लेखन करत असल्या कारणाने वेगवेगळ्या साहित्यकृती माझ्या हातून लिहिल्या गेल्या किंवा वेगवेगळ्या प्रकारचं लेखन लिहिलं गेलं. त्याच्यामध्ये कविता संग्रह म्हटला तर हा 7वा कविता संग्रह आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे तुमच्या कविता आम्ही नेहमी वाचत असतो. तुमची एक कविता मला नेहमी आठवते की चर्चच्या बाहेर मेणबत्ती विकणारा मुलगा. अतिशय साधी सोपी शब्दरचना, पण त्यातून घेणारा गगीतार्थ इतका सुरेख आणि काळजाचा तळ उपसणारा आहे. अगदी साध्या सोप्या लेखनामधून मॅडम वाचकांच्या काळजाला हात घालतात. मॅडम, आपलं प्रकाशित होणारं जे पुस्तक आहे त्या कविता संग्रहाचे नाव काय? हा जो नवीन कविता संग्रह प्रकाशित होतोय 14 एप्रिलला, त्याचं नाव आहे जागीर. जागीर हा बोलीभाषेतला, म्हणजे वाडवळी बोलीतला हा शब्द आहे. मूळ शब्द हा फारसीमधून आलेला आहे. जागीर म्हणजे जहागीर, जहागिरी असं आपण म्हणतो. तर जागीर किंवा जागीर म्हणजे जागा अशा अर्थ. पण ही जागा म्हणजे केवळ जमीन अशा अर्थाचा अर्थ अभिप्रेत नाही आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये जागा म्हणजे आपल्या स्वतःचा एक अवकाश, स्वतःची एक जागा, स्वतःचं एक स्थान आपण कसं निर्माण करू शकतो, किंवा या सगळ्या कोलाहलामध्ये, गदारोळामध्ये आपण आपलं स्वतःचं स्थान कसं शोधत असतो, तो एक संदर्भ आहे कविता संग्रहाला. मूळ आशय म्हणजे अर्थ तो आहे की आपण आपलं स्वतःचं एक अवकाश आपण स्वतःही शोधायलाच हवं. मॅडम, नेहमीच तुम्ही बोलीभाषेला प्राधान्य देता. बोलीभाषेच्या जतनासाठी, बोलीभाषेच्या संस्कृतीसाठी नेहमी तुम्ही पुढेच असतात. तर या ज्या कविता संग्रहामध्ये आहे त्या कवितेचा आशय काय आहे आम्हाला ऐकायला आवडेल. खरं फक्त या कविता संग्रहाचं शीर्षक जागीर आहे किंवा जागीर आहे, परंतु याच्यामध्ये सगळ्या बोलीभाषेतल्या कविता नाही आहेत. याच्यामध्ये विविध स्वरूपाच्या कविता, विविध म्हणजे प्रमाण मराठीतली आपली कविता तर आहेच,
पण बोलीभाषेतल्याही काही कविता आहेत, 2-4 कविता त्याच्यामध्ये आहेत. कारण बोलींच्या संदर्भात म्हणायचं तर बोली एका विशिष्ट समाजापुरती मर्यादित असते आणि त्याचा अर्थ सर्वांना कळेलच असं नाही. म्हणून तो त्या भाषेत कविता लिहिताना किंवा त्या बोलीमध्ये कविता लिहिताना त्या शब्दांचे अर्थ आपल्याला द्यावे लागतात. त्यामुळे बरोबर. काही कविता याच्यामध्ये प्रमाण भाषेतही आहेत. प्रमाण भाषेत आहेत आणि काही कविता बोली बोली भाषा. आणि मॅडम, प्रकाशनासाठी नेमकी 14 एप्रिल हीच तारीख का निवडली, याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. मला वाटतं की 14 एप्रिल व्यतिरिक्त दुसरा दिवस कसा मी घेऊ शकेन या पुस्तक प्रकाशनासाठी. जे संविधान तयार करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मंत्र त्याच्यातून आपल्याला दिलेला आहे आणि आपल्या ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपण घेत असतो लेखनामधून आणि कवितांतून तर ते मी घेतलेलंच आहे. आणि त्यासाठी मला वाटतं की हा जागीर कविता संग्रह प्रकाशित होत असताना यापेक्षा चांगला दिवस मला अगदी अगदी थोरा मोठ्यांचा जन्मदिवस असल्या कारणाने आणि एप्रिल महिनाच एक असा आहे की ज्या काळामध्ये अनेक जगभरातील थोरा मोठ्यांचे जन्मदिवस असतात आणि त्यामुळे त्या जन्मदिवसाचे निमित्त एक साधून मला मी हा दिवस निवडलेला. खूप छान. मॅडम, तुमच्या काव्य संग्रहातील एखाद 2 रचना आम्हाला ऐकायला आवडतील, प्रेक्षकांनाही ऐकायला नक्कीच आवडेल. एक कविता आहे, वंदन नावाची कविता आहे. इतकी वाढली का भूक माणसाची की जंगल जाळून खाऊ लागलाय तो, त्यात कोरपडलेले पशुपक्षी मुळासकट खाऊ लागलाय तो, झाडं, पानं, फुलं, फळं. इतका तो आपल्या मूळपदावर का गेलाय? या प्रसन्न त्वचेच्या खाली इतके का खळखळत आहेत प्रदूषित रक्तप्रवाह? की धुवून नेलेत तिने जीवनातले सारेच टाह? मी केशरी रंग शोधते सकाळ आणि संध्याकाळचा, मी सफेद रंग शोधते शुभ्र पशुपक्ष्यांमध्ये, मी हिरवा रंग शोधते रानाचा, वाऱ्याच्या भिरभिऱ्यात शोधते मी गतीचे चक्र. पृथ्वीच्या छातीला कान लावून मी ऐकू इच्छिते तिचं स्पंदन. पृथ्वीच्या छातीला कान लावून मी ऐकू इच्छिते तिचं स्पंदन. डोळ्यात गेलेल्या धुळीच्या कणांना डोळे मिटूनच मी करीत असते वंदन, डोळे मिटूनच मी करीत असते वंदन. वा, सुरेख. आणि पुढची एक कविता आहे, बोलीभाषेवर आहे का आपलं प्रमाण? नाही, बोलीभाषेतली नाही मी घेतलेली आहे. महिलांवरील एक कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे निरी. निरी. शिलाई विना असलेल्या साडीची घालीत असता एक एक निरी, तिच्याच विविध रूपांची करीत गेली ती उजळणी. शिलाई विना असलेल्या साडीची घालीत असता एक एक निरी, तिच्याच विविध रूपांची करीत गेली ती उजळणी. चापून चोपून बसवताना पदर, डोईचा पदर खांद्यावर आलेली जनाबाई चाली समोर. म्हणाली, मी तर कधीच तिला होता सोडून पदर वाऱ्यावर, अजूनही तुझा पदर का बरं खांद्यावर? किती काळ घालीत राहणार आहे शिलाई नसलेल्या वस्त्राला टाके? किती काळ घालीत राहणार आहे शिलाई नसलेल्या वस्त्राला टाके? आता तरी उसव तुझ्या वस्त्राचे चुरगळलेले धागे अन घाल नवीन वीण. काळाचा बसतो हिसका सुटत जाते एक एक निरी. काळाचा बसतो हिसका सुटत जाते एक एक निरी. भर सवेतील वस्त्रहरण झालेली समोर येते द्रौपदी. सत्यवानासाठी धावणाऱ्या सावित्रीसारखा होऊन जातो साडीचा बोळा. सत्यवानासाठी धावणाऱ्या सावित्रीसारखा होऊन जातो साडीचा बोळा. सावित्रीबाईंच्या अंगावर उडवलेला शिंतोडा आजही तसाच ओला. सत्यवानासाठी धावणाऱ्या सावित्रीसारखा होऊन जातो साडीचा बोळा. सावित्रीबाईंच्या अंगावर उडवलेला शिंतोडा आजही तसाच ओला. सुटत जाते साडीची एक एक निरी. सुटत जाते साडीची एक एक निरी. बाईपणाचा सुटत नाही गुंता. सुटत जाते साडीची एक एक निरी. बाईपणाचा सुटत नाही गुंता. माणूस जन्माला आल्यावर का होणार आहे सारा मोकळा रस्ता? माणूस जन्माला आल्यावरच का होणार आहे मोकळा सारा रस्ता?
वा, अतिशय सुरेख. तुमची कविता ऐकल्यावर खरंच किरण येले सरांची पण कवितेची आठवण होते की बाई म्हणजे गुंता, कधी तिचा तिनेच केलेला, कधी दुसऱ्याने घडवलेला. अतिशय सुरेख निरी, म्हणजे खूप छान अर्थ घेण्यासारखा आहे त्याच्यात. तर मंडळी, आत्ताच तुम्ही ज्या 2 कविता ऐकल्या त्या कविता संग्रहाच्या पुस्तकाचे प्रकाशन येत्या 14 तारखेला YMCA या सभागृहामध्ये संध्याकाळी 4 वाजता होत आहे. आणि या कार्यक्रमाला, या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्याला तुम्हा सर्वांना आग्रहाचे आमंत्रण आहे.